श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। स्वामी महाराज करो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो। तर कुलदेवी, आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं खूप गरजेचं आहे। जर तुम्हाला कुलदेवी तुमची माहीत असेल तर खरोखरच खूप चांगली गोष्ट आहे। परंतु काही लोकांना कुलदेवी, आपलं कुलदैवत कोणतं आहे हे माहीत नसतं। आता प्रथम कुलदैवत म्हणजे काय? आपल्या कुळाची देवी। आपण तिचा कुळाचार करत असतो आणि आपली देवी म्हणजे आपल्या कुळाची देवी ही आपलं रक्षण करत असते, आपलं संरक्षण करत असते। कधीही आपल्या कुळावर संकट आलं, कोणत्याही अडचणी आल्या, दुःख आलं, तर सर्वात प्रथम आपल्या कुळाची देवी ही आपलं संरक्षण करत असते। आणि त्यामुळे आपल्याला आपली कुलदेवी कोण आहे, आपले कुलदैवत कोण आहेत हे आपल्याला माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे। त्यामुळे आपल्याला, तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत आहे तर खूप चांगली गोष्ट आहे। परंतु जर तुम्हाला कुलदेवी माहीत नसेल, आता तुम्ही एखाद्याला कुलदेवी आपली कोण आहे हे माहीत कसं नसतं, तर एखाद्याचे वंशज बाहेर कुठेतरी जाऊन राहिले, म्हणजे शहरामध्ये काही कामाने किंवा काही बिझनेस असेल तिथे जाऊन राहिले, त्यानंतर त्यांची पुढची पिढी ते जर त्यांच्या मूळ स्थानी जर नाही आले, तर त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत त्यांना त्यांची कुलदेवी कोण आहे हे समजत नाही, कुलदेवी माहीत नसते। मग काय करायचं आहे? ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही, आता ज्या कुलदेवी माहीत नसल्यानंतर किंवा आपण जर कुलदेवीची सेवा नाही केली तर काय काय होत असतं। आपण एखादं काम करत असतो, त्या कामाला यश मिळत नाही, घरामध्ये सतत अडचणी येत असतात, दुःख येत असतं, संकट येत असतात, त्याबरोबरच घरामध्ये संतती प्राप्तीसाठी संतती प्राप्त होत नसते। बघा, आपण कधी कधी ऐकलं असेल की दवाखान्यामध्ये जातात, चांगले रिपोर्ट, संपूर्ण रिपोर्ट चेक केल्यानंतर रिपोर्ट देखील चांगले आहेत, परंतु संतती प्राप्त होत नाही। याला कारण तेच असते की आपली कुळाची देवी, आपलं कुलदैवत प्रसन्न नाही, म्हणजे आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही। त्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये जर सुखी वातावरण असावंसं वाटत असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी, दुःख, संकटे येऊ नयेत, त्याबरोबर चांगल्या पद्धतीने संतती प्राप्त व्हावी। तुम्ही ऐकलं असेल की बघा, की अडचणी येत असतात, असं म्हणतात की कितीही आम्ही प्रयत्न केला परंतु आमच्या कामाला यश मिळत नाही, आम्ही खूप प्रयत्न करतो, आम्ही कधीही हार मानत नाही, तरी देखील आमच्या कामाला यश मिळत नाही, असं तुम्ही कितीदा ऐकलं असेल। म्हणजेच त्यांच्या कुळाची देवी त्यांच्यावर प्रसन्न नाही। आणि एखाद्याच्या बघा रिपोर्ट संपूर्ण नॉर्मल असतात तरी देखील संतती प्राप्त होत नाही, किंवा संतती प्राप्त होण्यासाठी देखील त्यांनी खूप सेवा केलेली आहे, त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे, तरी देखील त्यांना संतती प्राप्तीसाठी विलंब होत आहे किंवा त्यांना संतान प्राप्त होत नाही। सर्व कामांमध्ये अडचणी येत आहेत आणि घर गरिबीकडे म्हणजे दारिद्र्याकडे चाललेलं आहे, म्हणजे त्यांची परिस्थिती डाऊन डाऊन होत चाललेली आहे। तर अशा वेळेस तुम्ही समजून जायचं आहे की तुम्ही तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीची सेवा होत नाही। कसं असतं की आपण कितीही दुसऱ्या देवांचं देवदेव केलं तरी देखील आपल्या कुळाच्या देवीचा जर कुळाचार नाही झाला तरी देखील तुम्हाला तुमच्यावर संकटेही येतच राहतात। आणि काय कधी कधी काय होत असतं की आपल्याला आपली कुलदेवी कोण आहे हे माहीत नसतं, आणि एखाद्याने दुसऱ्याने सांगितलं की आम्ही या देवीची सेवा करतो, मग आपण त्याच देवीची सेवा जर करायला लागलो तर काय होतं की आपली आई, आपली जी कुलदैवत आहे ती आपली आई असते, आपली आई बाजूला राहते आणि आपण मावशीची सेवा करत असतो। तर मावशीची सेवा केल्यानंतर काही वाईट नाही, असं काही नसतं, परंतु तुम्ही तुमच्याकडून ज्या देवीचा तुम्हाला कुलदेवीचा तुम्हाला जी सेवा करायची असते ती तुम्ही मावशीची सेवा करत असतात, म्हणजे आईची नाही तर मावशीची, अशा पद्धतीने होत असतात। परंतु आपल्याला आपल्या कुळाच्या देवीचे कुळाचार करायचा आहे, आपल्याला आपल्या कुळाच्या देवीची सेवा करायची आहे। तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्हाला जर तुमची कुलदैवत कोण आहे हे जर माहीत नसेल तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहोत की आपली कुलदैवत हे कोण आहे, ते कसं ओळखायचं। तर प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुमची कुळाची देवी जिथे तुमचे पूर्वज म्हणजे तुमचे जिथे भाऊबंद, तुमची भाऊकी जिथे राहते तिथे तुम्हाला प्रथम जायचं आहे। आणि तिथे गेल्यानंतर ते
कोणत्या देवीचा गजर करतात किंवा ते कोणत्या देवीला आपली कुळाची देवी आहे, आपली कुलदैवत आहे म्हणून तिची सेवा करत असतात, ते प्रथम तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे जिथे तुमचे भाऊ किंवा तुमचे जे चुलत चुलत भाऊ असतात, जे तुमची भाऊकी आहे जिथे राहते त्या गावी तुम्हाला जायचं आहे. म्हणजे तुमचं मूळ घर कुठं होतं तिथे तुम्हाला जायचं आहे. जर तुम्ही बाहेर राहत असाल, तुम्हाला तुमचे फक्त गाव माहिती आहे परंतु तुम्हाला तिथे तुम्ही जात येत नसाल, त्यामुळे तुमची कुलदैवत कोण आहे ते तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्हाला प्रथम तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे हे विचारायचं आहे. आणि तेथील जे तुमची भाऊबंद जे आहेत, तुमची जी भाऊकी आहे, ती ज्या देवीचा कुळाचार करतात ती तुमची कुलदैवत आहे हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावी जाऊन, तुमच्या मूळ ठिकाणी जाऊन तुमची कुलदैवत कोण आहे हे अशा पद्धतीने देखील तुम्ही समजू शकता. त्यानंतर अजून एक, तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे हे तुम्हाला साक्षात्कार होईल. तुम्हाला कोणता ना कोणता तरी दृष्टांत मिळेल. हा उपाय आता पुढचा आहे. यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे हे नक्कीच समजेल. हे जरी तुम्हाला माहित नसेल की तुमचं मूळ घर कुठं आहे किंवा तुमचं मूळ गाव कोणतं आहे, हे जरी तुम्हाला माहित नसेल तरी देखील दुसरा उपाय आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये एक नारळ आणायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला शेंडी पर्यंत काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला शेंडीच नुसती ठेवायची आहे. त्यानंतर त्या नारळावर तुम्हाला दररोज एक कापूर जाळायचा आहे. ही सेवा तुम्हाला 21 दिवस सेवा करायची आहे. आणि जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामाचा जप करायचा आहे. म्हणजे जोपर्यंत कापूर चालू आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप चालू ठेवायचा आहे, जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत. आणि मग अशी तुम्हाला 21 दिवस दररोज नित्य नियमाने सेवा करायची आहे. आणि या या सेवेमध्ये जर तुम्ही आता म्हणसाल की कापरामुळे जर नारळाला तडा गेला किंवा काहीही झालं तरी घाबरून जायचं नाही, त्याने कोणत्याही प्रकारे तुमचं नुकसान होत नाही. जरी तुमच्या नारळाला तडा गेलेला असेल तरी देखील तुम्हाला तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा नारळ आणायचा आहे आणि दुसऱ्या नारळावर ही देखील अशीच सेवा तुम्हाला करायची, परंतु नारळाचं पूर्णपणे सोलायचं आहे आणि तुम्हाला नारळ आणि फक्त शेंडीच ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला, आणि कापूर जाळताना तुम्हाला शेंडी ही देवाकडे करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या नारळावर कापूर जाळायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर 21 दिवस सेवा केली, दररोज तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत. तुम्ही ही सेवा 21 दिवस करून झाल्यानंतर जर या 21 दिवसामध्ये तुमचे जर 2, 3, 4 कितीही नारळ तुमचे जर तडकले गेले असते तर तुम्ही अजिबात सुद्धा घाबरायचं नाही की माझे नारळ एवढे तडकले किंवा याचा काही माझ्यावर वाईट परिणाम होईल का, तर अजिबात नाही. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही. हा उपाय खरोखरच खूप प्रभावी आहे. हा उपाय जर तुम्ही घरामध्ये केला तर तुमच्या कोणत्याही पद्धतीने तुम्हाला दृष्टांत मिळेल. बघा, कुलदेवी ही आपली तुळजापूरची देवी. बघा, तुमची कुलदेवी जिथे आहे तिथून तुम्हाला काहीतरी निरोप येईल, काहीतरी सांगावा येईल, काहीतरी फोन येईल. आता बघा, माझी कुलदैवत ही तुळजापूरची भवानी आई आहे. तर मला जरी माहित नसेल तर मला तुळजापूरवरून कोणीतरी येईल, प्रसाद देईल किंवा कोणीतरी म्हणेल की मी तुळजापूरला चाललो आहे, येताय का तुम्ही? किंवा कोल्हापूरला मी चाललो आहे, येताय का तुम्ही? किंवा तिथून फोन येईल की इकडे तुम्हाला यायचं आहे. काहीही काहीही तुम्हाला संकेत मिळेल किंवा कोणीतरी येईल की म्हणेल की हा घ्या तुळजापूरच्या देवीचा प्रसाद किंवा हा घ्या कोल्हापूरच्या आईचा प्रसाद. अशा पद्धतीने कोणीही काहीही तुम्हाला नक्कीच संकेत मिळेल. त्यानंतर तुम्हाला स्वप्नामध्ये देखील तुमच्या आईचा म्हणजे तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला दृष्टांत मिळेल किंवा ती देवी देखील तुमच्या स्वप्नामध्ये येईल. कसं असतं की ज्यावेळेस आपल्याला आपल्या आईची ओढ असते त्यावेळेस आईला देखील लेकराची ओढ असते. त्यामुळे जरी तुम्हाला तुमच्या आईकडे जायचं आहे तरी देखील आईला लेकराकडे यायचं आहे. म्हणजे आपल्याला आपली कुलदेवी कोण आहे हे माहीत, जेवढ्या उत्सुकतेने आपण जेवढे प्रयत्न करत आहोत तेवढेच प्रयत्न आपली कुलदेवी आपल्या लेकरांना मी तुझी कुळाची देवी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. कारण तिला देखील आपल्या लेकराकडून आपली सेवा करून घ्यायची असते. त्यामुळे तिचा देखील तेवढाच प्रयत्न असतो. ज्यावेळेस तुम्ही हे सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच आपली कुलदेवी
तुमची जी कोणती कुलदेवी असेल ती तुम्हाला कोणता ना कोणता नक्कीच संकेत देईल. ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे. 21 दिवस तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. त्यामध्ये जरी तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक आलं, कोणताही प्रॉब्लेम आला, तर तुम्हाला ती सेवा तशी स्किप करायची आहे आणि तिथेच पुढे चालू ठेवायची आहे. या 21 दिवसामध्ये किंवा त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा दृष्टांत मिळाला, तरी देखील तुम्हाला ही सेवा 21 दिवस तशीच चालू ठेवायची आहे. त्यानंतरची तिसरी जी सेवा आहे, ती अजून एक सेवा आहे. ही सेवा जर तुम्हाला शक्य असेल, तर ही 21 दिवसाची सेवा तुम्ही करा किंवा अजून एक सेवा आहे, ही देखील तुम्ही केली तरी देखील चालेल. तुम्हाला जी कोणती शक्य वाटेल ती तुम्ही सेवा करायची आहे. त्यानंतरची सेवा आहे ती ही 5 मंगळवार तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर या सेवेमध्ये तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि 2 विड्याची पाने घेतल्यानंतर त्यावर एक सुपारी ठेवायची आहे. सुपारी बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असते. सुपारी तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे आणि प्रत्येक मंगळवारी तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला माहीत असेल कसा करायचा आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. त्या सुपारीवरच तुम्हाला सेवा करायची आहे. ती सुपारी तुमच्या कुलदेवी आहे असं तुम्हाला समजून त्या सुपारीवरच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि ती सुपारीवर तुम्हाला सर्व काही पूजाविधी करायचा आहे. त्यानंतर तुम्ही ती सुपारी झोपताना तुमच्या उशाखाली घ्यायची आहे. म्हणजे झोपताना इथे ठेवायची आहे किंवा पाठीमागे ठेवली, उशीच्या तिथे जरी ठेवली तरी देखील चालेल. ही सेवा तुम्हाला 5 दिवस करायची आहे. म्हणजे सॉरी 5 मंगळवार ही सेवा तुम्हाला करायची आहे. प्रत्येक मंगळवारी ही सेवा तुम्हाला करायची आहे. प्रत्येक मंगळवारी तुम्ही अंघोळ केल्यानंतर, देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला या आणि प्रत्येक वेळी तुम्हाला 2 विड्याची पाने बदलायची आहेत. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला नवीन पानं घ्यायची आहेत आणि त्यावर तीच सुपारी ठेवायची आहे. प्रत्येक मंगळवारी तुम्हाला विड्याची पाने बदलून त्यावर ती सुपारी ठेवायची आहे आणि तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा. आता तुम्ही म्हणसाल की आमची कुलदेवी जर कोल्हापूरची आई असेल किंवा तुळजापूरची तुळजाभवानी असेल किंवा सप्तशृंगी माता असेल, मग आम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ का करायचा? तर तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, प्रत्येकाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करावाच लागतो. त्यामुळे तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या, तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठच करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला या सुपारीवर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर ती सुपारी तुम्हाला उशीखाली घ्यायची आहे रात्री झोपताना आणि त्या त्यावेळेस तुम्हाला नक्कीच दृष्टांत मिळेल. तुमच्या स्वप्नामध्ये तुमची कुलदेवी येईल, तुम्हाला दर्शन देईल किंवा तुम्हाला काहीतरी म्हणेल की तू कधी तुळजापूरला येणार आहे किंवा तू कधी कोल्हापूरला येणार आहे किंवा तुम्हाला स्वप्नामध्ये कोणीतरी प्रसाद देईल की हा घे, हा तुळजापूरच्या आईचा प्रसाद आहे किंवा कोल्हापूरच्या आईचा प्रसाद आहे किंवा तुमच्या घरी कोणतरी तुळजापूरचा पाहुणा येईल किंवा कोल्हापूरचा पाहुणा येईल. म्हणजे तुमचं जे कुलदैवत आहे तिथून तुमच्या घरी कोणीतरी येईल किंवा कोणीतरी तुम्हाला प्रसाद घेऊन येईल किंवा कोणीतरी तुम्हाला बोलवण्यासाठी येईल किंवा तुम्हाला स्वप्नात तुमची कुलदेवी दिसेल. अशा पद्धतीने कोणताही तुम्हाला संकेत नक्कीच मिळेल आणि ही सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवी ही लगेचच समजून जाईल. आपली जी शक्तिपीठ आहेत, 3.5 शक्तिपीठ आहेत, त्या शक्तिपीठांमध्ये तुम्हाला जी कोणती तुमची कुलदेवी असेल, जी तुमची कुळाची देवी असेल, ती नक्कीच तुम्हाला साक्षात्कार देईल. जशी आपल्याला आपल्या आईची ओढ असते, तशीच आईला देखील लेकरांची ओढ असते. म्हणजे त्यांना देखील आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते. त्यामुळे तुम्ही जेवढा प्रयत्न कराल त्यापेक्षाही जास्त आपली आई, आपली कुलदैवत आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येकाला आपल्याला जशी ओढ आहे तशीच आपल्या आईला देखील ओढ असते. त्यामुळे तुम्ही फक्त सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला आपोआपच समजून जाईल की तुमची कुलदैवत कोण आहे. जर तुम्हाला तुमची कुलदैवत माहिती नसेल तर तुम्हाला ही सेवा नक्कीच करायची आहे. तुम्ही आता मी या सेवा सांगितलेल्या यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा केली तरी देखील चालेल. फक्त सेवा करताना मनोभावे सेवा करायची आहे आणि सेवा ज्यावेळेस तुम्ही कराल, जशी तुमची ओढ तुमच्या कुलदेवतेकडे असेल तेवढीच ओढ त्या देवीची देखील तुमच्याकडे असणार आहे आणि मी गॅरंटी देते की ही तुम्ही मनापासून सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे हे नक्कीच समजेल आणि ही सेवा तुम्हाला जर 21 दिवसाची शक्य वाटत असेल तर तुम्ही 21 दिवसाची ही सेवा करायची आहे.
किंवा जर तुम्हाला 5 मंगळवारची सेवा शक्य वाटत असेल तर देखील ती तुम्ही सेवा करायची. आणि या सेवेमध्ये आता 5 मंगळवार म्हटल्यानंतर जास्त 1 महिना संपूर्ण होईल. तर त्यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आडवा आला किंवा सुतक आलं तर तुम्ही सेवा तिथे स्किप करायची आहे आणि तिथून पुढे ती सेवा चालू ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमची कुलदेवी कोण आहे हे सोप्या पद्धतीने समजून जाईल. फक्त तुमची इच्छाशक्ती तेवढीच प्रबळ हवी. तुम्हाला आपली कुलदेवी कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे. या म्हणजे नवरात्रीमध्ये किंवा आपल्याला दररोज देखील सेवा करताना आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडून घडणं तेवढंच गरजेचं आहे. आता फक्त काहींना आपली नवरात्री आहे तोपर्यंतच आपली कुलदेवी कोण आहे हे आठवत असतं. परंतु असं अजिबात नाही. आपल्याला दररोज आपल्या कुळाच्या देवीचा कुळाचार करायचा असतो. कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. आपल्या कुळावर कधीही संकट, दुःख, अडचणी येऊ देत नाही. त्यामुळे आपल्याला दररोज आपल्या कुळाच्या देवीचा कुळाचार हा करायचाच असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपली कुलदैवत कोण आहे हे माहीत असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमची कुलदैवत माहीत नसेल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची कुलदैवत कोण आहे हे माहीत करून घ्यायचं आहे. तर एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची कुलदैवत कोण आहे ते नक्कीच जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.